नमस्कार मित्रांनो, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एका अशा पेयाबद्दल जाणून घेणार आहोत जे दिसायला अगदी साधं असलं तरी आरोग्यदायी गुणांनी परिपूर्ण आहे। मित्रांनो, मी बोलतोय हळदीच्या दुधाबद्दल। आपल्यापैकी अनेकांना बालपणाची आठवण असेल की आई किंवा आजी नेहमी सांगायच्या, बाळा झोपायच्या आधी गरम दूध पिऊन घे, त्यामुळे शरीराला बळ मिळेल। आणि जर सर्दी, खोकला, अंगदुखी किंवा किरकोळ जखम झाली असेल तर लगेच उपाय सांगायच्या, हळदीचं दूध घे, सकाळपर्यंत बरं वाटेल। त्या काळी आपण फक्त त्यांचं ऐकायचो, पण का बरं हे दूध इतकं गुणकारी आहे हे फारसं माहिती नसायचं। आज मात्र विज्ञानही मान्य करतं की हळदीचं दूध हे एक नैसर्गिक औषध आहे। शरीर शुद्धी, रोगप्रतिकारक शक्ती आणि मनशांती यासाठी उपयुक्त आहे। मित्रांनो, भारतीय संस्कृतीत दूध आणि हळद या दोन्ही घटकांना विशेष स्थान आहे। दूध म्हणजे पोषण, कॅल्शियम आणि हाडांना बळकटपणा देणारं अमृत, तर हळद म्हणजे आयुर्वेदातील सुवर्ण औषध, जखमा भरून आणणारी, सूज कमी करणारी आणि शरीर शुद्धी करणारी। आणि जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा तयार होतं एक अद्भुत संयोजन, हळदीचं दूध। मित्रांनो, आजच्या तणावग्रस्त व्यस्त जीवनशैलीत आपल्याला अनेक समस्या भेडसावतात। कोणाला झोप नीट लागत नाही, कोणाला सतत थकवा जाणवतो, कोणाला त्वचेचं तेज कमी झाल्यासारखं वाटतं आणि अशा वेळी आपण औषधांकडे धाव घेतो, पण विसरतो की आपल्या घरातच, आपल्या स्वयंपाकघरात असा एक उपाय आहे जो पूर्णतः नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी आहे, तो म्हणजे हळदीचं दूध। मित्रांनो, आज या पेयाला जगभरात गोल्डन मिल्क किंवा टर्मरिक लॅटे म्हणून प्रसिद्धी मिळत आहे। पाश्चात्य देश आता त्याचं कौतुक करतय, संशोधन करतय, पण आपल्या देशात मात्र हे पेय आजी आईंच्या अनुभवातून आधीच सिद्ध झालेलं आहे। म्हणून मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी दिलेलं हे ज्ञान पुन्हा आपल्या आयुष्यात आणू द्या, कारण खरं आरोग्य हे औषधांमध्ये नाही तर आपल्या परंपरेत आणि जीवनशैलीत दडलेलं आहे। तर चला मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया रोज रात्री हळदीचं दूध पिण्याचे 5 चमत्कारिक फायदे। हे फायदे इतके खास आहेत की एकदा ऐकल्यावर तुम्ही नक्की ठरवाल की आजपासून मी दररोज झोपण्यापूर्वी हळदीचं दूध घेणारच। नंबर 1, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। मित्रांनो, हळद ही भारतीय संस्कृतीतील एक अतिशय महत्त्वाची आणि गुणकारी औषधी वनस्पती आहे। तिच्यात असलेले कर्क्युमिन हे मुख्य सक्रिय घटक शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेचं कार्य अधिक परिणामकारक बनवतात। हे घटक शरीरातील सूज कमी करतात, व्हायरस आणि बॅक्टेरियाच्या वाढीवर नियंत्रण ठेवतात आणि संसर्गाशी लढण्यासाठी नैसर्गिक कवच तयार करतात। त्यामुळे दररोज रात्री हळदीचं दूध घेतल्याने शरीराची इम्युनिटी हळूहळू मजबूत होते। विशेषतः थंडी किंवा पावसाळ्यात जेव्हा हवामानातील बदलांमुळे संसर्गाची शक्यता सर्वात जास्त असते, तेव्हा हळदीचं दूध शरीराला उबदार ठेवतं आणि सर्दी, खोकला किंवा ताप यांसारख्या त्रासांपासून नैसर्गिक संरक्षण देतं। हळदीचं दूध हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल या दोन्ही गुणधर्मांनी समृद्ध आहे, त्यामुळे ते संसर्गजन्य रोगांपासून बचाव करतं। लहान मुलांना शाळेतून वारंवार सर्दी, खोकल्याचे संसर्ग होत असतात, अशा वेळी रात्री झोपण्यापूर्वी एक लहानसा कप हळदीचं दूध देणं खूप फायदेशीर ठरतं। यामुळे मुलांचं शरीर तापमान संतुलित राहतं, घशातील सूज कमी होते आणि प्रतिकारशक्ती वाढते। फ्लू, व्हायरल किंवा इन्फेक्शन झाल्यानंतर हे दूध शरीराला पुनर्प्राप्ती करण्यास मदत करतं। त्यातील नैसर्गिक घटक शरीराच्या आतल्या जंतूंशी लढतात आणि आरोग्य पुनर्संचयित करतात। त्यामुळे औषधांवर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी हा एक सुरक्षित आणि घरगुती उपाय ठरतो। याशिवाय हळदीचं दूध शरीरातील व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी सक्रिय ठेवतं, ज्या संसर्गाशी थेट लढतात। यामुळे शरीराचा संपूर्ण डिफेन्स सिस्टम अधिक सक्षम होतो। नियमितपणे हे दूध घेतल्याने वारंवार होणारा थकवा, अशक्तपणा आणि अंगदुखी कमी होतात। शरीरातील ऊर्जा पातळी वाढते, मन शांत राहतं आणि झोपही अधिक गाढ लागते। त्यामुळे हळदीचं दूध हे फक्त आजार टाळण्यासाठीच नाही तर संपूर्ण आरोग्य आणि ऊर्जा टिकवण्यासाठी एक नैसर्गिक टॉनिक आहे। दररोजच्या आहारात हे पेय समाविष्ट करणं म्हणजे शरीराला आतून मजबूत करणं आणि निरोगी जीवनशैलीकडे एक छोटं पण महत्त्वाचं पाऊल टाकणं आहे। नंबर 2, त्वचेसाठी फायदेशीर। हळद ही फक्त स्वयंपाकघरातील मसाला नाही तर ती त्वचेसाठी नैसर्गिक औषध आहे। हळदीतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला आतून पोषण देतात आणि पेशींवर होणारा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात। आपल्या त्वचेला दररोज धूळ, प्रदूषण आणि सूर्यकिरणांमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो। हे अँटीऑक्सिडंट्स त्या नुकसानापासून संरक्षण करतात आणि त्वचेला पुन्हा नवचैतन्य देतात। हळदीचं दूध नियमित घेतल्याने शरीरात रक्तशुद्धी होते, विषारी घटक बाहेर पडतात आणि त्याचा थेट परिणाम चेहऱ्याच्या तेजस्वीपणावर दिसतो। त्वचेतील कोरडेपणा कमी होतो आणि नैसर्गिक ओलावा टिकून राहतो। म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी घेतलेला एक ग्लास हळदीचं दूध म्हणजे त्वचेसाठी आतून मिळणारा पौष्टिक आहारच आहे। मित्रांनो, हळदीच्या दुधातील औषधी गुणधर्मांमुळे पिंपल्स आणि ॲक्ने यांसारखे त्रास नैसर्गिकरित्या कमी होतात। हळद रक्तातील अपायकारक घटक बाहेर काढते, ज्यामुळे चेहऱ्यावर येणारे मुरूम कमी होतात आणि त्वचेचा रंग एकसारखा दिसतो। त्याचबरोबर हळदीत असलेले 10 शमक घटक त्वचेतील सूज, खाज आणि लालसरपणा कमी करतात। उन्हाळ्यात किंवा थंड हवेत त्वचेचा ओलावा हरवतो, पण हळदीचं दूध त्वचेला आतून हायड्रेशन
पोषण पुरवतं, ज्यामुळे कोरडी खवखवलेली त्वचा मऊ आणि गुळगुळीत होऊ लागते. तसेच हळद सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या सनबर्न पासूनही संरक्षण करते आणि उन्हामुळे होणारा त्रास कमी करते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळदीचं दूध अँटी एजिंग गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. त्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला वृद्धत्वाच्या सुरकुत्यांपासून वाचवतात आणि पेशींना ताजेपणा देतात. नियमित सेवनाने त्वचेला लवचिकता मिळते, चेहऱ्यावरचा निस्तेजपणा कमी होतो आणि नैसर्गिक तेज वाढतं. वय वाढल्यावर येणाऱ्या बारीक रेषा आणि डाग उशिरा दिसू लागतात, ज्यामुळे चेहऱ्याचं तारुण्य टिकून राहतं. म्हणूनच दररोज झोपण्यापूर्वी घेतलेला 1 कप हळदीचं दूध केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेच्या सौंदर्यासाठीही एक अमृत समान पेय आहे. नंबर 3, गाढ झोपेसाठी उत्तम. रात्री झोपायच्या आधी घेतलेला 1 कप गरम हळदीचं दूध हे शरीरासाठी जसं औषध असतं तसंच मनासाठी एक नैसर्गिक शांतीदायक पेयही आहे. दिवसभराच्या ताणतणावानंतर शरीर आणि मन दोन्ही थकलेले असतात. अशावेळी हळदीचं दूध शरीराला उबदारपणा देतं आणि मनातील अस्वस्थता कमी करतं. दुधातील ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल आणि हळदीतील कर्क्युमिन हे घटक एकत्र येऊन मेलाटोनिन या झोप नियंत्रक हार्मोनचा स्त्राव वाढवतात, ज्यामुळे शरीराला आता विश्रांतीची वेळ आली आहे असा संकेत मिळतो आणि नैसर्गिकरित्या गाढ झोप लागते. हळदीचं दूध घेतल्यावर मन शांत होतं, विचारांचा गोंधळ कमी होतो आणि झोप पटकन लागते. म्हणूनच याला नॅचरल स्लीप रेमेडी असं म्हटलं जातं. हळदीचं दूध नियमित घेतल्याने इन्सोम्निया म्हणजे झोप न लागण्याचा त्रास कमी होतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत कामाचा ताण, स्क्रीन टाइम आणि मानसिक तणाव झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. पण हळदीचं दूध ताणतणाव कमी करतं, मेंदूतील चिंता निर्माण करणारे रसायन म्हणजेच कॉर्टिसॉल नियंत्रित करतं आणि मनाला स्थिरता देतं. त्यामुळे झोपेमध्ये वारंवार खंड येत नाही, झोप अधिक गाढ होते आणि सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटते. रात्री हळदीचं दूध घेतल्याने मन आणि शरीर दोन्ही एकत्र विश्रांती घेतात, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी ऊर्जा आणि एकाग्रता वाढते. याशिवाय झोपेमध्ये शरीर स्वतःचं पुनर्निर्माण करतं आणि यालाच हिलिंग प्रोसेस असं म्हणतात. हळदीचं दूध या प्रक्रियेला मदत करतं कारण त्यात अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुण असतात. हे गुण शरीरातील सूज कमी करतात, स्नायूंचा थकवा दूर करतात आणि पेशींना नवचैतन्य देतात. त्यामुळे हळदीचं दूध झोप सुधारतच, पण त्याचबरोबर झोपेच्या काळात शरीराचं आरोग्य पुनर्संचयित करण्यासही मदत करतं. थकवा, डोकेदुखी किंवा स्नायूंच्या वेदना असल्यास हे दूध नैसर्गिक आराम देतं. म्हणूनच झोपण्यापूर्वी 1 कप हळदीचं दूध मनाला शांतता, शरीराला विश्रांती आणि आत्म्याला समाधान देणारं सर्वोत्तम रात्रीचं पेय आहे. नंबर 4, सूज आणि वेदना कमी करते. मित्रांनो, हळदीचं दूध हे आपल्या घरातील सर्वात प्रभावी आणि सुरक्षित नैसर्गिक पेन रिलीव्हर आहे. हळदीतील कर्क्युमिन नावाचं सक्रिय घटक शरीरातील सूज आणि वेदना निर्माण करणाऱ्या प्रो इन्फ्लेमेटरी पदार्थांवर नियंत्रण ठेवतं. त्यामुळे जखम, थकवा किंवा सांधेदुखीमुळे निर्माण होणारी वेदना कमी होते. विशेषतः ज्या लोकांचा दैनंदिन जीवनशैलीत शारीरिक श्रम, व्यायाम किंवा जास्त हालचाल असते त्यांच्यासाठी हळदीचं दूध हे सर्वोत्तम उपाय आहे. व्यायामानंतर येणारी स्नायूंची वेदना किंवा कडकपणा कमी करण्यासाठी हे दूध नैसर्गिक मसल रिलॅक्संट म्हणून देखील कार्य करतं. गरम हळदीचं दूध घेतल्यावर शरीर उबदार होतं, रक्ताभिसरण सुधारतं आणि थकलेले स्नायू जलद पुनर्प्राप्ती करू लागतात. हळदीचं दूध आर्थ्रायटिस म्हणजे सांधेदुखी व संधिवाताच्या त्रासासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. हळद 10 शामक म्हणजेच अँटी इन्फ्लेमेटरी असल्यामुळे सांध्यांमधील सूज कमी करते आणि हालचाल सुलभ करते. दीर्घकाळ सांधेदुखीने त्रस्त असणाऱ्यांना रात्री झोपण्यापूर्वी घेतलेला 1 कप हळदीचं दूध खूपच आराम देतो. याचबरोबर महिलांसाठीही हे दूध फायदेशीर ठरतं कारण ते मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स म्हणजेच पाळीतील वेदना कमी करतं. हळदीचं दूध गर्भाशयाभोवतीच्या स्नायूंना आराम देतं आणि नैसर्गिकरित्या वेदना शमवण्याचं कार्य करतं. जुन्या जखमा, मुरगळलेले स्नायू किंवा स्पोर्ट्स इंजुरीज असतील तर हळदीचं दूध शरीराला आतून बरे होण्यासाठी मदत करतं आणि पुनर्प्राप्तीची गती वाढवतं. हळदीच्या दुधामध्ये परिणाम केवळ स्नायूंवरच नाही तर शरीरातील इतर अनेक भागांवरही जाणवतात. उदाहरणार्थ दातदुखी, हिरड्यांची सूज किंवा तोंडातील संसर्ग अशा वेदनांवर हळदीतील जीवाणूनाशक गुणधर्म प्रभावी ठरतात. नियमित सेवनाने शरीरातील सूक्ष्म स्तरावर दाह कमी होतो, रक्तशुद्धी होते आणि वेदनांमुळे निर्माण होणारा ताणही कमी होतो. औषधांच्या दुष्परिणामांपासून दूर राहून शरीराला नैसर्गिकरित्या आराम देणं म्हणजेच हळदीच्या दुधाचं खरं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच व्यायामानंतर, ताणानंतर किंवा वेदनेच्या काळात 1 कप गरम हळदीचं दूध हे फक्त उपाय नाही तर शरीराच्या पुनर्बलनाचं नैसर्गिक औषध आहे. नंबर 5, मेंदूसाठी पोषक.
हळदीचं दूध म्हणजे आपल्या मेंदूचं नैसर्गिक पोषण द्रव्य आहे. हळदीतील कर्क्युमिन या घटकाचे न्यूरोप्रोटेक्टिव्ह म्हणजेच मेंदूचं रक्षण करणारे गुण वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे. हे घटक मेंदूत निर्माण होणारी सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात, जे स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्यावर नकारात्मक परिणाम करत असतात. म्हणूनच विद्यार्थी, मानसिक श्रम करणारे लोक किंवा दिवसभर संगणकासमोर काम करणारे कर्मचारी यांच्यासाठी हळदीचं दूध अत्यंत उपयुक्त ठरतं. हे दूध मेंदूतील रक्ताभिसरण सुधारतं, ऑक्सिजनचा पुरवठा वाढवतं आणि त्यामुळे फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन नैसर्गिकरित्या वाढतं. नियमित सेवन केल्याने शिकण्याची गती आणि स्मरणशक्ती दोन्ही सुधारतात. याशिवाय हळदीचं दूध ताण, चिंता आणि मानसिक अस्थिरतेवरही प्रभावी उपाय आहे. आधुनिक जीवनशैलीत ताण, चिंता आणि निद्रानाश ही सामान्य समस्या झाली आहे. हळदीतील घटक सेरोटोनिन आणि डोपामिन या फील गुड हार्मोन्सच्या निर्मितीला चालना देतात. यामुळे मूड सुधारतो आणि मन शांत राहतं. कामाचा ताण, परीक्षा किंवा वैयक्तिक जीवनातील ताणतणाव अशा परिस्थितीत रात्री झोपण्यापूर्वी घेतलेलं 1 कप हळदीचं गरम दूध मनाला शांती देतं आणि एन्झायटी कमी करतं. हे दूध मानसिक थकवा कमी करतं आणि सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटण्यास मदत करतं. दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिल्यास हळदीचं दूध मेंदूच्या वृद्धत्वाशी संबंधित आजारांपासून आपल्याला संरक्षण देत असतं. विशेषतः अल्झायमर्स आणि इतर न्यूरोडिजनरेटिव्ह डिसीजेसमध्ये मेंदूतील पेशी हळूहळू नष्ट होऊ लागतात. परंतु हळदीतील कर्क्युमिन हे त्या पेशींना नुकसानापासून वाचवतं आणि नवीन न्यूरल कनेक्शन्स निर्माण होण्यास मदत करतं. त्यामुळे वय वाढल्यावरही स्मरणशक्ती तीव्र राहते आणि विसरभोळेपणा कमी होतो. सतत तणावाखाली काम करणाऱ्यांसाठीही हे दूध ब्रेन डिटॉक्स ड्रिंक यासारखं काम करतं. मेंदूला विश्रांती देतं, मूड संतुलित ठेवतं आणि मेंदूला ताजेतवाने ठेवतं. नंबर 6. इतर महत्त्वाचे फायदे. मित्रांनो, हळदीचं दूध म्हणजे एक पूर्ण आरोग्यवर्धक पेय आहे, जे शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवासाठी उपयुक्त ठरतं. त्यातील हळद आणि दूध या दोन्ही घटकांच्या संयोगामुळे शरीराच्या आतील कार्यप्रणाली मजबूत होते. हळदीतील अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्मांमुळे पचन संस्थेतील जंतू, विषद्रव्ये आणि सूज कमी होतात. रात्री झोपण्यापूर्वी घेतलेलं कोमट हळदीचं दूध पोटाला शांतता देतं, अन्न नीट पचायला मदत करतं आणि गॅस किंवा ऍसिडिटी यांसारख्या त्रासांपासून आराम देतं. तसेच हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर असल्यामुळे शरीरात साचलेली घाण आणि टॉक्झिन्स बाहेर टाकण्याचं कार्य करतं, ज्यामुळे शरीर हलकं आणि ताजेतवाने वाटतं. दुधातील कॅल्शियम आणि फॉस्फरस हे हाडं व दात मजबूत ठेवण्याचं काम करतात, तर हळदीतील कर्क्युमिन सांध्यातील सूज आणि वेदना कमी करून हाडांची हालचाल सुरळीत ठेवतं. म्हणूनच हे पेय वाढत्या वयात आर्थ्रायटिस, जॉईंट स्टिफनेस किंवा बॅक पेन असणाऱ्यांसाठी फार उपयोगी आहे. याशिवाय लिव्हर म्हणजे शरीराचं स्वच्छता केंद्र आणि हळदीचं दूध लिव्हरच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतं. हे पेय बाईल प्रोडक्शन वाढवतं, ज्यामुळे फॅट्स नीट पचतात आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी, मेटाबॉलिझम सुधारण्यासाठीही हे मदत करतं. श्वसनासंबंधीच्या समस्या जसे की अस्थमा, ॲलर्जी किंवा कोल्ड असतील तर हळदीचं दूध उपयोगी ठरतं. हळदीतील अँटीसेप्टिक आणि अँटी ॲलर्जिक गुणधर्म श्वसन मार्ग स्वच्छ ठेवतात आणि शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत करतात. याशिवाय हे दूध रक्त शुद्धीकरण करून रेड ब्लड सेल्स म्हणजेच आरबीसीची संख्या संतुलित ठेवतं, ज्यामुळे त्वचा, केस आणि सर्वांगाचं आरोग्य सुधारतं. दररोज रात्री घेतलेलं 1 कप हळदीचं दूध म्हणजे केवळ झोपेपूर्वीचं पेय नसून ते शरीराचा संपूर्ण उपचार आणि पुनर्बांधणी करणारा अमृत स्रोत आहे. मित्रांनो, आज आपण पाहिलं की रोज रात्री हळदीचं दूध पिण्याचे किती चमत्कारिक फायदे आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं, त्वचेला पोषण देणं, गाढ झोप मिळवून देणं, सांधेदुखी व सूज कमी करणं आणि मेंदूला पोषण देणं. हे सगळे फायदे म्हणजे खरंच आपल्या घरच्या दुधात आणि हळदीत दडलेलं सुवर्ण औषध आहे. आपण अनेकदा महागडी औषधं, गोळ्या, क्रीम्स वापरतो, पण खरी गोष्ट अशी आहे की आपल्या घरातच यावर सोपा, नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय उपलब्ध आहे. आजी आजोबांनी आपल्याला शिकवलेलं हे एक छोटंसं गुपित आज पुन्हा एकदा आपल्या जीवनात आणणं गरजेचं आहे. विचार करा, रोज रात्री मोबाईलवर वेळ घालवून झोपायच्या ऐवजी जर आपण 1 ग्लास हळदीचं दूध पिऊन मन शांत करून झोपलो तर त्याचा आपल्या शरीरावर किती सकारात्मक परिणाम होईल. सकाळी उठल्यावर तुम्हाला अधिक ताजेतवाने वाटेल, कामाची ऊर्जा वाढेल आणि चेहऱ्यावर वेगळाच ग्लो दिसेल. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदीचं दूध हा कुठलाही झटपट उपाय नाही, पण जर तुम्ही सातत्याने रोज याला तुमच्या जीवनाचा भाग बनवलं तर हळूहळू तुमच्या शरीरात याचे जबरदस्त बदल जाणवू लागतील. लक्षात ठेवा की प्रत्येकाच्या शरीराची प्रतिक्रिया वेगळी असते. काही लोकांना दुधाची ॲलर्जी असते किंवा पचन संस्थेशी संबंधित त्रास असतो. अशा परिस्थितीत हळदीचं दूध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, कारण चुकीच्या पद्धतीने
पद्धतीने घेतलेलं किंवा शरीराला सूट न होणारं अन्नपदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. शक्यतो हळदीचं दूध बनवताना गाईचं दूध आणि शुद्ध नैसर्गिक हळद पावडर वापरणं सर्वोत्तम असतं. बाजारातील कृत्रिम रंग असलेल्या हळदीपेक्षा सेंद्रिय हळद अधिक फायदेशीर ठरते. जर तुम्हाला या पेयाची चव थोडी बदलायची असेल तर त्यात थोडं आलं, दालचिनी किंवा मध तुम्ही घालू शकता. हे पदार्थ केवळ चव वाढवत नाही तर शरीराला उष्णता देऊन रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात. पण महत्वाची गोष्ट म्हणजे मध नेहमी कोमट दुधातच घालावं, गरम दुधात अजिबात नाही. या छोट्या टिप्स पाळल्या तर हळदीचं दूध खरंच नैसर्गिक औषध ठरू शकतं. मित्रांनो, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. जगातील सगळ्या सुखसोयींचा आनंद घ्यायचा असेल तर शरीर निरोगी असणं हा पहिला नियम आहे. महागड्या औषधांपेक्षा आपली भारतीय परंपरा, आपले घरगुती उपाय आणि आयुर्वेद यावर विश्वास ठेवा. आपल्या संस्कृतीत दडलेले आरोग्याचे खजिने पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात आणा. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.